गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 हटवण्याच्या घटनेला 6 वर्ष पूर्ण। आजच्या दिवशी केंद्र सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार का या गोष्टीकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोभाल यांच्यामध्ये संसद भवनामध्ये बैठक। गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी घेतली अमित शहांची भेट। अमेरिका भारतावर आणखी टॅरिफ लावणार। भारत रशियाच्या तेल व्यापारावरून ट्रम्प यांची धमकी। रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरतायत याची भारताला पर्वा नाही, ट्रम्प यांची पोस्ट। भारताला लक्ष्य करणं अन्याय आणि तर्कहीन। ट्रम्प यांच्या निर्णयावर भारतानं सुनावलं तर भारत राष्ट्रीय हितांचं आणि आर्थिक सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी सर्व पावलं उचलेल, परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्री पदावरून माहितीमध्ये पुन्हा राजकारण तापणार। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवेत। 15 ऑगस्टच्या ध्वजावंदनाचा मान गोगावलेंना मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन। खाते बदलानंतरची पहिली बैठक असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला महत्त्व। दत्तात्रय भरणे आज कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार। मी चुकणारा नाही, खूप समंजस माणूस। कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, भरणेंचं आश्वासन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मल्टिप्लेक्स मालक चित्रपट निर्मात्यांची बैठक बोलावली। मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक। सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। माधुरी हत्तीडा आणि दादर कबूतरखान्याबाबत आज बैठक। जनभावना आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन निर्णय होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबेंनी या विषयामध्ये कुठलंही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। कुणीही एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंकडून युतीचा संकेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडणार तुम्हाला कल्पनाही नाही, मात्र मनसे बीएमसीमध्ये 100% सत्तेमध्ये येणार। युतीचं माझ्यावर सोडा, राज ठाकरेंचा सूचक विधान। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं भाषेवरचं राजकारण महापालिका निवडणुकीनंतर पूर्णपणे संपेल। निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा। मुंबई महापालिकेची 3133 दुकानांवर कारवाई। आतापर्यंत 1,98,00,000 दंड वसूल। शिवसेनेचा बाप मीच, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वक्तव्य वादात, तर बाप फक्त बाळासाहेब ठाकरे। फुकेंनी माफी मागावी, अन्यथा चांगल्या भाषेत उत्तर देऊ, शिवसेनेचा इशारा। शिवसेनेचा बाप मीच आहे असा फुकेंच्या बोलण्याचा अर्थ होत नाही। जरा काही वाईट झालं तर दोष बापालाच दिला जातो असं फुके म्हणाले। फडणवीसांकडून स्पष्ट। माजी मंत्री धनंजय मुंडेंना 4.5 महिन्यानंतरही सातपुडा बंगला सोडवेना। दुसरीकडे आजी मंत्री भुजबळ अद्याप सरकारी बंगल्याच्या प्रतीक्षेत, तर पक्षातल्याच सहकार्याची मी काय तक्रार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडचा हायकोर्टामध्ये अर्ज। बीड विशेष न्यायालयानं अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टात धाव। वकिलांमार्फत याचिका दाखल, सूत्रांची माहिती। महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडनं आरोप फेटाळले, तर पोलिसांना फोन करून तपास का थांबवलात, ज्ञानेश्वरी मुंडेंचा सवाल। सगळीकडेच डान्स बार नाहीत, खाणारे पिणारे पण बार आहेत। त्याबाबत काही अडचणी असतील तर शासन नक्कीच कारवाई करेल। मनसेच्या खळखट्याक आंदोलनानंतर मंत्री भरत गोगावलेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। ओव्हल कसोटीमध्ये टीम इंडियाचा 6 धावांनी रोमहर्षक विजय। कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत। मोहम्मद सिराज ठरला प्लेअर ऑफ मॅच। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।